10वी गेल्यानंतर सगळ्याच मुलांना प्रश्न पडतो की आपण डायजेस्ट कोणते युज करायचे, नवनीतचे वापरायचे की टार्गेट किंवा अजून काही पब्लिकेशन युज करायचे. या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. नमस्कार, मी गणेश सुतार. गणेश सर मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, टॉपर जी मुलं असतात ना, त्यांना त्यांच्या बुक्स रिलेटेड आणि अभ्यास रिलेटेड कधी कन्फ्युजन नसतं. ते त्यांच्या अभ्यासाबाबत आणि त्यांच्या जे काही नोट्स असतील, पीडीएफ असतील, बुक्स असतील, या सगळ्याच्या बाबतीत ते क्लिअर असतात. पण या उलट जी आपली ऍव्हरेज मुलं असतात ना, त्यांना या बुक्स बाबतीत किंवा इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीत खूप कन्फ्युजन असतं, नेहमी डिस्ट्रॅक्टेड असतात. आता इथे डिस्ट्रॅक्शनचं मिनिंग काय आहे? तर डिस्ट्रॅक्शनचं मिनिंग आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बुक्स युज करता, वेगवेगळ्या पब्लिकेशन युज करता, काही नोट्स इकडचे वापरता, काही नोट्स तिकडचे वापरतात. काही वेळा तर आपण युट्यूबवरती एकाच प्रकारच्या व्हिडिओज 2-3 ठिकाणी जाऊन पाहतो आणि आपण स्वतःला कन्फ्युज करून घेतो. त्याच्यामुळे स्वतः कन्फ्युज व्हायचं नाहीये, डिस्ट्रॅक्टेड व्हायचं नाहीये. तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी नाही, हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, टॉपर मुलं जी असतात ना, त्यांना सगळं माहिती असतं की आपल्याला कोणते बुक्स युज करायचे. ते त्या बुकला फॉलो करतात. म्हणजे काय की 10 बुक वेगवेगळ्या ठिकाणी वाचण्यापेक्षा एक बुक 10 वेळा वाचा. तुमचं जे काही कन्फ्युजन आहे, जे काही डिस्ट्रॅक्शन, ते सगळं क्लिअर होऊन जाईल. म्हणजे तुम्हाला मी आज जी लिस्ट देणार आहे ना, तुम्हाला ते बुक्स युज करायचे, ते डायजेस्ट युज करायचे. कोणतं डायजेस्ट कोणत्या सब्जेक्टसाठी हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे, ते तुम्हाला फॉलो करायचंय. हे जर तुम्ही फॉलो केलं, ते बुक एक जर पकडलं, त्याचीच प्रॅक्टिस केली, त्याच्यातून सगळ्या गोष्टी केल्यात, तर तुमचं सगळं जे काही बोर्डाचं प्रिपरेशन ना, ते फक्त एका बुकमध्ये होऊन जाईल. आता कोणत्या सब्जेक्टसाठी कोणते बुक युज करायचे हे तुम्हाला आता मी सांगतो. बघा, सगळ्यात पहिलं लँग्वेजेस म्हणजे आपलं मराठी, हिंदी, काही लोकांचं संस्कृत असू शकतं आणि इंग्लिश. हे मेजर 3 लँग्वेजेस आहेत आपले. याच्यामध्ये तुम्हाला नवनीतचं डायजेस्ट युज करायचंय. आता कुठलंही पब्लिकेशन युज नाही केलं तरीही चालेल. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण हिस्ट्री जिओग्राफीसाठी बघतो, सोशल सायन्स असेल, त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही नवनीत युज करू शकता. सोबत आपलं टेक्स्टबुक रिडिंग हे कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर जेव्हा आपण सायन्समध्ये बघू, तर सायन्समध्ये तुम्हाला टार्गेट युज करायचं, नवनीत वापरू नका. आता टार्गेट का वापरायचं? तर टार्गेटची जी लँग्वेज आहे ती समजण्यासाठी किंवा पाठांतरासाठी म्हणा किंवा रिडिंगसाठी म्हणा इझी आहे ऍज कम्पेअर टू नवनीत. त्याच्यामुळे तुम्ही रेफरन्ससाठी टार्गेट युज करा. हे सायन्स सब्जेक्टसाठी झालं. आता मॅथ्ससाठी काय करायचं? मॅथ्ससाठी तुम्ही एक पर्टिक्युलर डायजेस्ट कुठलीही घ्यायची गरज नाहीये. तुम्ही युट्यूबवरून किंवा तुमच्या क्लासेसमध्ये किंवा तुमच्या टीचर्सकडून जे मॅथ्स शिकताय, तुम्ही त्याचा वापर करू शकता. तुम्हाला जर मॅथ्स हे मराठीतून एक्सप्लेनेशन पाहिजे, म्हणजे जे शिकवणं आहे, पेपर जर तुमचा इंग्लिशमध्ये असला पण एक्सप्लेनेशन तुम्हाला हिंदीमध्ये नकोय, तुम्हाला मराठीमध्ये जर हवं असेल, तर या चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण या चॅनलवरती आपण 10वीचा पूर्ण सिलेबस व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत. तुम्हाला जे काही डाऊट असतील ते तुम्हाला सांगितले जातील. आणि अजून ज्या काही अपडेट्स, नवीन माहितींसाठी किंवा एज्युकेशनल कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.